स्वाती, यामिनी, रश्मी आपापल्या बॅगा पॅक करीत होत्या. पूजा येते व म्हणते, वाव, तयारी जोरात चालली आहे वाटतं. तेव्हा स्वाती म्हणते, पूजा डोळे बंद कर ना. पण का, कशासाठी? पूजा म्हणते, अगं तू बंद तर कर, तुला एक आश्चर्याचा धक्का द्यायचा आहे. तेव्हा पूजा डोळे बंद करते व 2 मिनिटात स्वाती म्हणते, हा उघड आता. पूजा पाहते तर काय, तिचा मानस भाऊ गावाकडील मुलासारखा न राहता शहरी मुंडा दिसत होता. पूजा इंद्राला पाहतच म्हणाली, वाव, काय दिसतो आहे रे तू. तेव्हा स्वाती मुद्दामून म्हणते, तो तुझा भाऊ आहे ना. पण पूजा थोडी लाडात येऊन म्हणते, स्वाती, आता माझा विचार बदलते आहे. तू त्याला भाऊ मान आणि मी त्याची लवर होते. यावर स्वाती चिडून म्हणते, हे बघ पूजा, असे काही केले ना तर गाठ माझ्याशी आहे. तेव्हा पूजा हसून म्हणते, हो ग बाई, पण माझ्याशी गाठ नको बांधू, ती गाठ इंद्राशी बांध. यावर सर्व हसून पडले. प्रेम स्वातीला फोन करतो, हाय डॉल, झाली का तयारी? नाही रे बाबा, अजून कसली तयारी? स्वाती म्हणते, अगं तयारी कर लवकर. मी घरी आल्यानंतर एक वेळ पण विश्रांती घेतली नाही. आल्या आल्या मोठी गाडी धुवून स्वच्छ केली आणि बॅगा पॅक करून गाडीत ठेवल्या. आता तुमच्याकडेच येऊन राहिलो आणि तू म्हणते तयारी झाली नाही. तेव्हा स्वाती म्हणते, बस झालं, केव्हाचा पट्टपट्ट करून राहिलास, मला तर बोलू दे. अरे आमची तयारी केव्हाची झाली, आम्ही तुझीच वाट पाहून राहिलो आहे. आता अर्धा पाऊण तास होत येईल. हे ऐकताच प्रेम म्हणतो, सॉरी डॉल, थोडं घाईत व टेन्शन मध्ये होतो ना, म्हणून बोलावून गेले. यावर स्वाती म्हणते, प्रेम बाबा, गाडी चालवताना फोन करू नये अथवा फोनवर कोणाशी बोलू नये, माहिती आहे ना तुला. चल ठेवते आता, इथं आला का मग बोलू. स्वाती फोन कट करते. तिकडे प्रेम हॅलो हॅलो करीतच राहतो. फोन कट केल्याने प्रेम वेगाने गाडी हॉस्टेलकडे घेतो. काही क्षणातच प्रेम हॉस्टेलवर येऊन टपकतो. गाडी गेटाकडे घेताच पाहतो तर सर्व तयारीत उभेच असतात. प्रेम येताना पाहून सर्व खुश होतात व पटापट गाडीत बसतात. स्वाती पुढे बसायला लागली तर इंद्र म्हणतो, अरे यार, एकटी नको बसू, आपण दोघं मागे बसूया ना. यामिनी व स्वाती पहिलेच मागे बसलेले असतात. त्यांच्या शेजारी स्वाती व इंद्र बसतात व पुढील सीटवर प्रेम व पूजा बसतात. रात्रीचा वेळ होता, त्यामुळे पूजाने गाडी गेटापर्यंत येताच थांबवण्यास सांगितले. गाडीला निंबू माळ व गाडीच्या चाकाखाली अंड व खोबऱ्याच्या वाट्या ठेवल्या व गाडीत बसली. अंड फुटताच पूजा म्हणते, बोला आंबे मात की. तेव्हा सर्वजण जय म्हणून घोषणा करीत पुढे पाऊल टाकतात. रात्रीचा वेळ असल्याने सर्व काही शांत व सुखसुखाट रस्ता होता, त्यामुळे प्रेम गाडी मध्यम स्वरूपात चालवत होता. पूजा गार वाऱ्याचा आनंद मनसोक्त घेत होती. मागे इंद्र व स्वाती प्रेमाच्या गोष्टी करू लागले. स्वाती, गावात गेल्यावर काय करायचं ग? मला तर गावी गेल्यावर एका झाडाखाली एका मुलीच्या मांडीवर डोकं ठेवून शांत झोपू वाटतं. तेव्हा स्वाती म्हणते, आणि मला त्या शांत झोपलेल्या मुलाच्या कानाखाली लावू वाटत. काय रे इंद्र, तू इतका अनरोमॅन्टिक का आहे रे? तेव्हा प्रेम म्हणतो, डॉल, थोडी हळू बोल ना, केवढ्याने आवाज करते. अशीच आवाज करशील ना तर मागून 3-4 पोलिसांच्या गाड्या नक्की लागतील. का रे? स्वाती म्हणते, अगं इतकी मोठ्याने बोलून राहिली आहे, पोलीस काय समजतील की या मुलीला हे पोरं कुठेतरी घेऊन चालले आहे. तेव्हा यामिनी म्हणते, अरे मित्रांनो, तुमचं झालं असेल तर आम्ही काही बोलू का? हो बोला स्वीट, तुमचा आवाज तर आज खूपच मधुर निघतोय, प्रेम म्हणतो. तेव्हा यामिनी म्हणते, आपण सर्व गाणी म्हणू, म्हणजेच गाण्याच्या भेंड्या खेळूया. यावर प्रेम म्हणतो, स्वीट, एक आठ आहे, बोल ना. यामिनी म्हणते, आपण कोणतेही गाणं म्हणू, जर त्या शब्दापासून आठवलं नाही तर. यावर यामिनी म्हणते, ठीक आहे. तेव्हा यामिनी म्हणते, पहिल्यांदा कोण म्हणेल बरं? तेव्हा प्रेम म्हणतो, स्वीट, तूच आयडिया दिली, आता तूच सुरुवात कर. यामिनी सर्वात बिंदास्त होत म्हणून तिने लगेच गाणं म्हणायला सुरुवात करून दिली. ए दिल बताये तुझे क्या हुआ है, तू है क्यों बेकरार, कहीं प्यार ना हो जाए, कहीं प्यार ना हो जाए. ए आल्याने रश्मी गोंधळात पडते, कारण पुस्तकातून कधी डोकं काढायला वेळच मिळाला नाही, त्यामुळे ती विचार करू लागते. यावर सर्व म्हणतात, रश्मी, इतका वेळ नाही घ्यायचा यार. तेव्हा रश्मी म्हणते, हो हो आठवलं आता म्हणते. रश्मी लगेच जोर मध्ये येऊन म्हणते, लाईट कॅमेरा ऍक्शन. अरे तुम्ही म्युझिक तर द्या. ऐसा पहली बार हुआ है 17-18 सालों में, कोई कोई आए जाए मेरे ख्यालों में. यावर इंद्र म्हणतो, मैं अगर कहूँ तुमसा हसी कायनात में है भी नहीं,
तारीफ इथपर्यंत म्हणून इंद्र म्हणतो, अरे मला पुढे येत नाही गाणं. आता कोणी कोणत्या पण शब्दाने सुरू करा. तेव्हा पूजा